हे गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे बरे आहात. परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे आपल्या गाडीच्या फर्स्ट सर्व्हिसिंगला, रॉयल एनफील्ड हंटरच्या. तर मागच्या टायमाला पण मी मागच्या संडेला पण गेलेलो, खूप दिवस झालं. ते ऐकायला आलेलं, मी तुम्हाला दाखवेन. गाडीवरती सर्व्हिसिंग करायची होती खूप दिवस झालं, पण तर असं झालं की मी जाणार तो 8च वाजता, पण काय कारणामुळे मला काम आलं, तर मी 10 वाजेपर्यंत पोचलो तिथे. तर तिथे माझ्या ऑलरेडी 15 गाड्या येऊन उभ्या होत्या आणि जे की म्हणजे जास्त काम होतं त्यांच्यामध्ये. त्यामध्ये जास्त काम असल्यामुळे त्यांनी बोललं की तुमची गाडी तुम्हाला उद्या भेटेल. तर पण मला कामावर जायचं असतं म्हणून मी गाडी कुठे ठेवली नाही आणि घेऊन आलो लगेच. आणि पण भीती वाटत थोडं वापरली. पण आज आम्ही चाललो आहे सकाळी आज लवकर चाललो आहे, अजून 7च वाजले आणि निघतो आहे आणि पोचतो आपण तिथे. आपण गाडी चालू करूया. थोडे पेपर्स घेतले इन केस लागले तर चला लावूया आणि तुम्हाला दाखवतो आपलं कॉस्ट किती येईल हंटरवर. फर्स्ट सर्व्हिसिंगला किती पैसे जातील. चला बघा, तुम्ही बघू शकता अजून 7 वाजले. 5-10 मिनटं गाड्या पुढे ठेवले कारण ऑफिसला जायला थोडं टाईमवरती. ते टाईम बघून निघालं की कसं घाईमध्ये निघतं आणि मग आपला टाईम वाचतो. मग चला जाऊया, आपण गाडी स्टार्ट करूया. तर हा बघा झोपला आहे हा अशी आमचा निघाली. तर चला आपण निघूया आपल्या गाडीचा फर्स्ट सर्व्हिसिंग. चलो. सो फायनली गाडी पोच की हो गए. इथे एवढी धूळ आहे ना, एवढी धूळ उडते. गाडी किती वेळा पण पुसा, कायम घाण होते कायम. मी कवर मागवलं आहे तरी पण त्या कवरवरती पण एवढी धूळ आहे. त्या ते कवर असून पण त्याच्यामध्ये एवढी धूळ असते की मला कायम पुसायला लागतं. तर जरासं पुसलं आहे. आता कोल्ड स्टार्ट देऊया आपण जरा. तुम्ही पण तुमच्या गाडीला कोल्ड स्टार्ट देत जावा, कारण जे आपलं ऑइल असतं इंजिन ऑइल ते म्हणजे रात्रभर आपण गाडी उभी ठेवली म्हणून एका जागेवर स्टक असतं आणि इंजिनला आपलं ऑइल पाहिजे असतं. तर कोल्ड स्टार्ट झाली तर गाडीचं इंजिन पाहायला लागतं सकाळी. तर आणि हंटर फॅन प्लीज, हा आवाज आला तर गाडी तेव्हापर्यंत थांबा. म्हणजे हंटर ज्यांच्याकडे आहे गाडीचा आवाज गेला ना, संग करून एक आवाज येतो ठुंगून, ते गेल्यावरच गाडी ऑन करा. थांबा मी तुम्हाला दाखवतो मी कशाबद्दल बोलतो, कुठलं ऑइलबद्दल. इथे बघा दिसत असेल तुम्हाला आवाज येत असेल. तर बघा इथे ऑइल दिसत असेल. बघितलं तुम्ही, गाडी उभी आहे तरी पण ते ऑइल फिरत होतं, कारण ते इंजिन चालू झालं तर इंजिनला ऑइल लागतं. म्हणून तुम्ही पण कोल्ड स्टार्ट देत जावा. 1-2 मिनटं फक्त गाडी चालू करून उठावा, मग इंजिनमध्ये ते ऑइल फ्लक्च्युएट होत राहील, सर्क्युलेट होईल पूर्ण आणि मग तुम्ही कुठे पण निघा. मग ते इंजिनची लाईफ थोडी चांगली राहील. चला आता आपण निघूया, हेल्मेट घालूया, जाऊया. आणि जी सर्व्हिस सेंटर तिकडे राहणार आहे तिकडून मी गाडी घेतली. त्यांचं सर्व्हिस सेंटर पण आहे सीधा ऑटोवरून कोथरूडला टायरीमध्ये पुण्यामध्ये आहे. तर मग चला तुम्हाला तिकडचा रिव्ह्यू पण सांगतो, त्यांची सर्व्हिसिंग कशी आहे मी दाखवतो, ते लोक कसे काम करतात. तो चलो बने रहो. और पीछे एक हाइप बटन आया है यूट्यूब पे, मैंने ब्लॉग बहुत टाइम बाद डाला है. तो एक हाइप बटन भी नया अपडेट आया है यूट्यूब पे, जिससे मेरा वीडियो और लोगों को हाइप जाएगा. तो आप लेफ़्ट साइड स्क्रॉल करके नीचे देख सकते हो, जहाँ पे कमेंट्स लिखा रहता है वहाँ पे एक हाइप का ऑप्शन आ रहेगा. तो जाके हाइप करो उसको और मुझे इंस्टाग्राम पे भी फॉलो करो. मैं इंस्टाग्राम का यहाँ पे डाल दूँगा. तो चलो जाते हैं, चला. सो आपण तर पोचलो आहे, पण अजून शॉप चालू नाही झालं आहे. म्हणजे सर्व्हिस सेंटर, हा सर्व्हिस सेंटर आहे सीधा ऑटो. हा मी तुम्हाला आयकन दाखवणार होतो, हा बघा तुम्हाला दिसत असेल. हा मला कधी नेक्स्ट सॅटर्डेच्या 2 दिवस, नेक्स्ट सॅटर्डेच्या मागचा जो सॅटर्डे गेला त्याच्या 2 दिवस आधी आला मला हा म्हणजे आयकन पॉपअप व्हायला लागला. तर मी येणार होतो, म्हणजे म्हणत होतो बहिणीला की आपण संडेला मला जायचं आहे, त्याच्या आधीच आलं हे. म्हणजे हंटर गाडीने पण सांगितलं की आता चला आम्हाला घेऊन. तर आम्ही आलो आहे. मग थांबू आपण थोडा वेळ, चाय वगैरे पिऊ आणि मग सर्व्हिसिंग करून घेऊ. चला. पण अजून कोण आलं नाही.
सो मी ज्या शोरूममधून गाडी घेतली ती बघा, ती ही शोरूम आहे. आणि इथेच पुढेच हे उसाचं आहे, त्याच्या ऑपोजिट साईडला एक गल्ली आहे छोटीशी, तिथेच त्यांचं सर्व्हिस सेंटर आहे यांचं. आपण जाऊया जरा तिथे चहा पिऊया TNME. गाडीची सर्व्हिसिंग झाली आहे. हा गॅरेज आहे. गाडीची सर्व्हिसिंग झाली आहे, वाटतं फक्त वॉश बाकी आहे. त्यांनी मला फोन केला पण चुकीच्या नंबरवर, कारण मी गाडी सकाळीच येऊन ठेवून गेलो. तर काय चुकीच्या नंबरवर यांनी मला फोन केला. बघू आता कॉस्ट किती झाला आहे. पेपर तुम्हाला दाखवतो, पेपरवर कॉस्ट किती झाला आहे. शॉर्ट गन हे ऑइल यूज करतात, लिक्विड इंजिन ऑइल गन. माझी गाडी तुम्ही नाही बघितली सर्व्हिसिंग, दुसरी गाडी तुम्हाला दाखवतो कशी सर्व्हिसिंग करता येते. हवा मारतात थोडं गाडीचं साफसफाई. माझी गाडी त्यांनी करून ठेवली. मला खूप इच्छा होती की तुम्हाला दाखवू गाडी कशी सर्व्हिसिंग होत आहे. मला पण बघायचं होतं फर्स्ट टाईम की गाडी कशी सर्व्हिसिंग होते हंटर. पण त्यांची पण चूक झाली आणि त्यांनी मला फोन नाही केला. म्हणजे फोन केलं पण त्यांनी चुकीच्या नंबरवर, कारण मी जे 7 लिहिलेलं त्यांना वाटलं ते 1 आहे माझ्या नंबरमध्ये. मग त्यांनी त्या नंबरवर फोन केला. चला दुसऱ्या गाडीचा शूट घेतो, सांगतो. पण घरी एक वस्तू आहे ती आपण इन्स्टॉल करू गाडीला पहिल्यांदा, मग तुम्हाला मी दाखवतो ती वस्तू आणि आपण लावती गेल्या घरी जाऊन. ओके, आणि तुम्हाला कॉस्ट सांगतो. सो फायनली ऑर्डर केले नवीन लेग गार्ड आणि सम गार्ड. इट्स टाइम फॉर सम गार्ड. सम गार्ड काढणार आहे. हे लावून झालं आहे, फिट करून वेगळ्या वेगळ्या पार्टमध्ये येतं. आता सम गार्ड काढतात इथे बुलेटवरती आणि इथे बुलेट आणि आपली मिनी बुलेट. मैं उनको सुबह ही बोला था कि फ़ोन करना मेरे को, तो उन्होंने 1 नंबर गलत डायल कर दिया. मैंने 7 लिखा था तो उनको लगा 1 लिखा है. मेरा नाम निशांत हज़ारे है, उसको वही नाम से डालते हैं. हमारे सुबह वाले इनके फैमिली समगाड लागलेला आहे फायनली. हे इथून जे काम करतात ते 2016 पासून इथे काम करतात. कोलकातावरून आले. आपली हंटरू आणि आपल्या हंटरला काहीतरी तुम्ही नाव सजेस्ट करा कमेंटमध्ये आणि हाईप बटन दाबायला विसरू नका प्लीज. बीस्ट मोड.
20 लागतं आहे. थोडा आता लुक एनहान्स. तुम्हाला सर्व्हिसिंग तर बघायला नाही भेटली, पण हे इन्स्टॉलेशन बघू शकता. फायनली झालं बहुतेक. आज खर्च बसवला आहे आमच्या अंथरूने चांगला. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण कुठे कुठे राईडला गेलं पाहिजे. मेसेज करा कमेंट सेक्शनमध्ये आणि नाव सजेस्ट करायला विसरू नका. फायनली इट्स टाईम टू गो. आता आपण घरी जाऊया. हे बघा लागलेलं आहे, मस्त लुक आलं आहे, नवीनच वेगळंच वाटतं आहे. आता आपण जाऊया घरी आणि मी तुम्हाला कॉस्ट दाखवतो की किती झालं आहे कॉस्ट आणि सांगतो. चला आपण घरी जाऊन भेटूया आणि दाखवतो. मला अजून काहीतरी इन्स्टॉल करायचं बाकी, आपण घरी जाऊन इन्स्टॉल करूया. चला. फायनली हम घरी आलो आहे मी आणि मी तुम्हाला बिल दाखवतो. माझं बिल माझ्या हातात आहे, बघू शकता. तर तुम्हाला मी बिल दाखवतो किती झालं आहे बिल आमचं. चला बघा. सो हे आहे बिल, बघू शकता. सो कार्बोरेटर अँड थ्रोटल बॉडी क्लिनिंगचे 100 रुपये लावले, 105 रुपये. आणि GMS स्लेटन चेन ल्यूब आणि लिक्विड गन ऑइलचं हे आणि सर्विस किट ऑइलचे 600. टोटल आपले 1302 झाले. आणि लेबर चार्जेस पण आहे यात 118 रुपये. आणि मी काहीतरी इन्स्टॉल केलं आहे, हा त्याचं बिल आहे. लेग गार्ड आणि सम गार्डचं. सो तुम्हाला ओव्हरऑल बिल बघितलं तुम्ही. आणि माझा टोटल कॉस्ट आजचा झाला आहे 8000 रुपीज. तर काय नाही होत राहू, कारण आपण लेग गार्ड आणि सम गार्ड लावला म्हणून तेवढं केलं. नाहीतर आपला 1400 म्हणजे ओव्हरऑल कॉस्ट त्यांनी मला सांगितलेलं आहे एस्टिमेट की 1400मध्ये होऊन जाईल तुमचं सर्व्हिसिंग. तर झालेलं आहे. आता आपण जाऊया जी वस्तू ऑनलाईन मी मागवली मिशोवरून ती तुम्हाला दाखवतो आणि मग आपण ती इन्स्टॉल करून ठेवूया. चला. सो हर्षो आला आहे आमचा. सकाळी ह्याचा लुक बघितला असेल, आता बघा लुक. तो ओपन करतो आपण आणि इन्स्टॉल करून घेऊया. ह्याला ओपनिंगला घेतलं पाहिजे आपल्याला, तोड ओपनिंग. आमचा हर्षाला इन्स्टॉल करेल. सो कसा वाटतो हे नवीन लुक हंटरचा. त्याचा मी अपग्रेड केला आहे आपल्या हंटरला. आमचा टेक्निशियन म्हणून याला आपण टेक्निकलमध्ये लावलेला. इन्स्टॉल चटका लागेल पण पायाला आरामात कर, गरम आहे. दर्द में ही चटका लगेगा डायरेक्ट. इन्स्टॉल झालं आहे फायनली. सो फायनली त्यांनी एलन की दिली म्हणून काम झालं. हे बघा असं वाटतंय नवीन लुक. पुढून दाखवतो मग. हे इन्स्टॉल केले आज. यार से बहुत प्यार. तो चला बाय बाय, सी यू, टेक केअर. असेच ब्लॉगमध्ये कायम बनत राहा आणि हाईप करायला विसरू नका. आणि लाईक आणि शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्रायबर वाढू द्या आपले. लवकरच आपण 500 हिट करणार सबस्क्रायबर आणि असंच आपल्याला 10,000 हिट करायचं आहे लवकरात लवकर. तर तुमच्या फ्रेंडला पण तुम्ही शेअर करा. आणि मी जी आज एवढाच होता ब्लॉग हा. आजचा कॉस्टिंग तुम्हाला सांगितलं.
आज खूप आपल्या हंटरूने आपल्याला खर्च केला आहे, काय नाही, इट्स ओके. तर चला आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. I'm an icon, and my girl about a 10. I should fuck her.